बंडखोरी आणि गद्दारीमध्ये फरक असतो। शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांना तिकीट नकारल्यानंतर 40 गद्दारांनी सुद्धा पुढचा विचार केला पाहिजे। जिथे जिथे गद्दारांना तिकीट मिळाली आहेत त्यांनीही असाच धडा बसणार। आदित्य ठाकरे यवतमाळचे उमेदवार संजय देशमुख यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नागपुरात आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधलाय। ते म्हणाले, यवतमाळमध्ये महायुतीकडून अजून उमेदवार दिला नाही। भ्रष्ट उमेदवार देणार आहे की नवीन चेहरा येणार आहे हा प्रश्न आहे। मागील 10 वर्षात काय कामे झाले सर्वांना माहित आहे। जगात एप्रिल फूल हा दिवस साजरा होत असताना आपल्याकडे अच्छे दिन म्हणून तो साजरा केला जातो, असा टोला देखील त्यांनी लगावलाय। देशभरात परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत। दिल्ली, बिहार, महाराष्ट्र, बंगाल अशी इंडिया आघाडीची बांधणी मजबूत असल्याचे दिसून येत आहे। आम्ही थेट जनतेच्या संपर्कात असून जनता आमच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। देशात लोकशाही संपत चाललेली आहे, संविधानाला मोठा धोका आहे। अशा काळात आम्ही सगळे एकत्र येऊन लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहोत। यात प्रकाश आंबेडकर यांनी देखील सहभागी व्हावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे। महत्त्वाची गोष्ट हीच आहे की परिवर्तनाचे वारे सगळीकडे व्हायला लागलेले आहेत। काल परवाकडे आम्ही दिल्लीत देखील होतो, तिथे असेल, बिहारमध्ये असेल, झारखंडमध्ये असेल, महाराष्ट्रात असेल, बंगालमध्ये असेल, आपण पाहाल की इंडिया आघाडीची जी बांधणी आहे ती मजबूत आहे। काल मुंबईमध्ये होते पंतप्रधान, शासकीय कार्यक्रम झाला आता त्याच्यावर मी काय बोलू शकतो। आढळराव पाटलांनी असं म्हटलेलं आहे की आता शरद पवारांच्या नावाने मतं मागण्याचे दिवस गेलेले आहे, कसं ते शिवसेना वाचवायला राष्ट्रवादी विरोधात लढत होते। आता काय झालं मग नक्की? आता हीच गोष्ट आहे ना की जे काही वर्षांपूर्वी काय काय जे बोलत होते, काही महिन्यांपूर्वी काही बोलत होते, काही दिवसापूर्वी काही बोलत होते, त्यांनी जेव्हा गद्दारी केली आता कुठच्या कुठच्या पक्षात कोण कोण आहे हे लोकांना माहिती आणि लोकांसमोर हे चित्र स्पष्ट झालेलं आहे। तुमच्या संपर्कात आहे का? कारण की ते माहितीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे। मला वाटतं आम्ही थेट जनतेच्या संपर्कात आहोत आणि जनता आपण पाहाल आमच्या सोबत राहील। असं वाटत होतं की प्रकाश आंबेडकर तुमच्या संपर्कात असताना सकारात्मक तोडगा निघेल, तर शेवटी आपण एक पाहाल या देशात लोकशाही संपत चाललेली आहे। थोडं माहीत खालती घ्या, नाही तर माझं चेहराच दिसणार नाही। देशात लोकशाही संपत चाललेली आहे। संविधानाला मोठा धोका आहे आणि अशा काळात आम्ही सगळेच एकत्र येऊन जे लोकशाही संपवतात, जे संविधान बदलायचे इच्छुक आहेत त्यांच्या विरोधात लढत आहोत। ज्यांना कोणालाही आपल्या देशातली लोकशाही वाचवायची, संविधान वाचवायचं आहे, आमच्या सोबत राहतील। परभणीचे जे उमेदवार आहे बंडू जाधव यांनी म्हटलं की मला मागासवर्गीय आणि मुस्लिम मतांची गरज नाही, अशा पद्धतीचं मला वाटतं आपण एक पाहाल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सगळ्यांना सोबत घेऊन चालत आहे। महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असेल गेल्या काही वर्षांमध्ये सगळेच महाराष्ट्रातले जे आहेत ते उद्धव साहेबांसोबत एकत्र आहेत।